नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे केमिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड काय स्कोप आहे. केमिकल इंजिनिअरिंग ही एक अशी ब्रांच आहे की ज्याविषयी फारसं बोललं जात नाही. इंजिनिअरिंग म्हणलं की आमच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मग आमच्या डोळ्यासमोर येतं मेकॅनिकल, सिव्हिल, मग येतं इलेक्ट्रिकल आणि मग कुठेतरी बाजूला राहून जातं ते म्हणजे आमचं केमिकल इंजिनिअरिंग. मग केमिकल इंजिनिअरिंग मध्ये खरंच बाबा किती स्कोप आहे किंवा पुढे काय काय आहे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये या रिलेटेड बऱ्याच जणांचं डिमांड होते की सर या रिलेटेड थोडंसं आम्हाला गाईड करा, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतोय. ओके, केमिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीत आपण बोलूया. खरं तर केमिकल इंजिनिअरिंग हा थोडासा बाजूला राहण्याचा विषय हाच आहे की सगळ्या कॉलेजेसमध्ये हे केमिकल इंजिनिअरिंगची ब्रांच नाही आहे. केमिकल इंजिनिअरिंग म्हणले की आमच्या डोळ्यासमोर आयसीटी एकच कॉलेज येतं, मुंबईला आहे आयसीटी कॉलेज, की जे इंडियातलं, मी म्हणतोय पूर्ण इंडियातलं, महाराष्ट्रातलं इंडियातलं टॉपचं कॉलेज आहे आयसीटी मुंबईला जे काय. तर बिकॉज ह्या ब्रांचेस ही जी काय ब्रांच आहे ही कमी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे, त्यामुळे हे थोडंसं बाजूला राहिलेले ब्रांच आहे. मग सगळे कॉलेजेस ही ब्रांच का नाही ठेवत, तर ऑब्विसली स्कोप तेवढा नाही आहे हो. आजकाल कॉम्प्युटर सायन्स काय प्रत्येक कॉलेजमध्ये झालंय आणि कॉम्प्युटर सायन्स एक ब्रांच नाही, त्याच्या रिलेटेड AI ML आली आहे, आमचा DS आलाय ना, डेटा सायन्स ज्याला आपण म्हणतोय, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या ब्रांचेस, हे सगळं कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड 4-5 ब्रांच आलेत. पण केमिकल तसं आलं नाही, कारण तेवढा स्कोप केमिकल इंजिनिअरिंगला नाही आहे. केमिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जॉब म्हणलात की मग आम्हाला जायला लागते कोस्टल एरियाजमध्ये. कोस्टल एरिया म्हणजे आपले समुद्रकाठचं हो. मग आमच्या डोळ्यासमोर गोवा एक येते आणि मुंबई एक येते. ओके, हा, हे दोन आहेत की जिथं आम्हाला केमिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड म्हणजे फार्मास्युटिकल रिलेटेड, फूड रिलेटेड कंपनीज बऱ्याचशा बघायला मिळतात. आता विषय हाच आहे की तिकडं तेवढ्या कंपन्या असतील काय ऍज कम्पेअर टू सॉफ्टवेअर कंपन्या? ऑब्विसली नाही. तो सॉफ्टवेअर कंपन्या तुम्ही म्हणला तर बेंगलोर, पुणे, मुंबई, बरेचसे सिटीज, सगळे तुम्ही सिटीज घ्या जे काय Tier 1 मध्ये सिटीज आहेत, सगळ्या सिटीमध्ये तुम्हाला IT रिलेटेड, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड कंपनीज बघायला मिळतील. सो त्या ब्रांचेसला जास्त स्कोप आहे ऍज कम्पेअर टू केमिकल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आपण जाऊया, नेमके ऍडव्हान्टेजेस जरासं बघूया. ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? मी तर म्हणेन पहिला याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हाच आहे की याच्यामध्ये डायव्हर्स ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन्स वाईज बोलायचं म्हणलात तर आमच्याकडे फार्मा इंडस्ट्री आहे जी की जोमात आहे आणि पुढचे बरेचसे वर्ष ही फार्मा इंडस्ट्री राहणार आहे, ती जोमातच राहणार आहे. फूड इंडस्ट्री कधीच खाली येणार नाही. फूड काय कायमच अपडेटेड राहील. सो पुढचे बरेचसे वर्ष आम्हाला दिसतंय की फूड इंडस्ट्री पण वरती जोमातच राहील. ऑइल रिलेटेड ठीक आहे, फारसं काय अपडेशन नाही आहे, पण कायम हे चालत राहणारा विषय आहे. ऑइल इंडस्ट्री असेल, तुमचा टेक्सटाईल असेल, टेक्सटाईलमध्ये अजून बरंच अपडेशन आम्हाला दिसतंय पुढे जाऊन येणार आहे. एन्व्हायरमेंटल रिलेटेड जे काय म्हणूयात कोर्सेस आहेत, त्याच्या रिलेटेड केमिकल इंजिनिअरिंग जातोय. म्हणजे हा विषय अल्दो ट्रेंडिंग आहे, हा कायमच राहणार आहे, पण स्कोप बघायला गेला तर कमी आहे. म्हणजे रिक्वायरमेंट जी आहे ती कमी आहे. जिथं आम्हाला कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट 100 लागतात, मेकॅनिकलचे जिथं आम्हाला 20 लागतात, तिथं केमिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आम्हाला 4 ते 5 स्टुडंट्स लागतात, भरपूर झाले. ओके, सो रेशो वाईज बोलायचं म्हणलं तर याची रिक्वायरमेंट कमी आहे. ओके, पण हे ट्रेंडिंग आहे, हा विषय राहणारच आहे. शिवाय याच्यामध्ये जर आम्हाला जायचं म्हणलं केमिकल इंजिनिअरिंग मध्ये, तर मला तर वाटतंय की त्यानंच जावं ज्याला खरंच केमिकल इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे. मला काय मिळत नाही म्हणून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जाणं, मी म्हणतोय हे एकदम चुकीचं आहे. कारण याचे डिसएडव्हान्टेजेस या ब्रांचेसचे आपण पुढे जाऊन पण बोलणार आहे, किंवा आता मी एनलिस्ट करतो थोडेफार. डिसएडव्हान्टेजेसच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर काय विषय पाहणं, की एक तर रिमोट लोकेशन आहे. आम्हाला लोकेशन पाहिजे त्या सिटीमध्ये मिळणार नाही आहे. आम्हाला लोकेशन कुठेतरी, मी म्हणलं तसं, कोस्टल एरियाजमध्ये जाऊन आम्हाला करायला लागणार आहे. दुसरा आमचा विषय येतोय हेल्थ आणि सेफ्टीचा. आम्हाला हेल्थ रिलेटेड, माझे मित्र, आता आम्ही ऐकतोय मित्रांकडून की बाबा हेल्थ रिलेटेड बरेचसे इश्यूज येतात. कायम तुम्ही कंटिन्युअसली केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणं हे थोडंसं हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी म्हणतोय रिस्की आहे. मग विषय येतोय की बाबा ठराविक वर्ष आम्ही काम केलं त्या इंडस्ट्रीमध्ये, आता आम्हाला स्विच ओव्हर करायचं आहे. आता केमिकलमधनं स्विच ओव्हर करण्यासाठी आता तुम्हाला त्यावेळेस मात्र स्कोप खूपच कमी होईल. हा, इलेक्ट्रॉनिक्स सपोज इंजिनियर आहे, त्याला काहीतरी कंपनी स्विच करायची आहे, त्याला ऑप्शन भरपूर आहे. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, अहो मेकॅनिकल वाला सॉफ्टवेअर मध्ये जाऊ शकतोय, सॉफ्टवेअरचा एखादा दुसरा कोर्स केला, सॉफ्टवेअर मध्ये तो जातोय. पण वाहन विषय समजून घ्या, केमिकल इंजिनियरला स्विच ओव्हर करायला खूप साऱ्या अडचणीच येतात. त्याला सॉफ्टवेअर मध्ये यायचं आहे, अरे मग खूपच रेअर स्कोप राहिला. मग त्यानं ते जीव तोडून अभ्यास करायला पाहिजे, कॉम्प्युटरच्या रिलेटेड एखादा चांगला कोर्स करायला पाहिजे.
आणि मग त्यांना ते स्विच ओव्हर करता येईल त्याला, मग त्याला ते पॉसिबल होईल. अदरवाईज खूपच कमी स्कोप होऊन जाईल. म्हणजे एकदा तुम्ही यात घुसलात की यातनं बाहेर येणं अवघड आहे. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये गेलात त्या रिलेटेड तुम्हाला आयुष्यभर काम करायला लागणार आहे. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरच्या रिलेटेड ऑल्दो याच्यामध्ये जॉब्स आहेत, नाही असं नाही, याच्यामध्ये जॉब आहेत. मग आमचा ONGC सारखी कंपनी आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस सारखी कंपनी आहे. पण म्हणजे बऱ्याचशा कंपनीज आहेत हो, गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या. पण मी म्हणतोय इंटरेस्ट असेल तरच ह्याच्यात जाण्यात लॉजिक आहे. अदरवाईज केमिकल इंजिनिअरिंग बाजूलाच ठेवणं शाण्या माणसाचं काम आहे. ओके. डिसएडव्हान्टेजेसच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी म्हटलं तसं जॉब असले तरी ते लिमिटेड आहेत आणि सिटीज पण त्या ठरलेल्या आहेत. त्याच सिटीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही म्हणलात की नाही बाबा मला पुण्यातच मी राहणार आहे आणि मला पुण्यातच कुठेतरी जॉब पाहिजे, मी कोल्हापुरातच राहणार आहे, मला इथंच इंडस्ट्री पाहिजे. अहो नाही आहे हो, करणार काय? केमिकल इंजिनिअरवाल्याला अवघड होईल है ना. हेल्थ आणि सेफ्टी इश्यूजचा मी विषय बोललो. मुलींसाठी तर अजून जरासं प्रॉब्लेमॅटिक होतोय, कारण सिटीज जे काय आहे ते कॉन्स्टंट लागलाय. सो मुलींना तिकडे जाऊन सेटल होणं त्या थोडासा अवघड विषय होतोय. इनिशियल पे इज मॉडेस्ट. असं मी म्हणणार नाही की केमिकल इंजिनिअरला खूप कमी पॅकेज आहे, नाही. ICTचं पॅकेज प्लीज बघू नका. ICTचं पॅकेज खूप चांगलं आहे, खूप हायेस्ट पॅकेज आहे. इंडियातलीच एक नंबरचं कॉलेज आपण म्हणूयात. खूप चांगलं कॉलेज आहे ते ICT. इनिशियल पे अदरवाईज ओव्हरऑल आम्ही बघितला तर आम्हाला मॉडेस्ट दिसतोय. म्हणजे काय, आम्ही कम्पेअर केलं तर मेकॅनिकल इंजिनिअरला किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरला कम्पेअर केलं तर केमिकल इंजिनिअरचा पे आम्हाला थोडासा दिसतोय हायर साईडला. बट रेशो वाईज बोलायचं म्हटलं तर हा रेशो वाईज कमी आहे. सिलेक्शनचे चान्सेस याच्यामधून कमी आहेत. तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला लागेल पुढच्या 4 वर्षात, तरच तुम्हाला स्वतः प्लेस होता येईल. हायर स्टडीज रिक्वायर्ड आहेतच हो, तुम्हाला पुढे जाऊन करायलाच पाहिजे. फक्त आम्ही केमिकल इंजिनिअरिंग केले आणि संपला असं होत नाही. हे खरं तर रिसर्च रिलेटेडच फील्ड आहे असं मी म्हणेन. तुम्हाला लर्निंग कंटिन्युअसली करायला लागेल. तुम्हाला काहीतरी काहीतरी नवीन गोष्टी करायला लागतील, शोध लावायला लागतील, रिसर्च रिलेटेड काम करायला लागेल. सो हायर स्टडीज मोस्टली जेवढे आम्ही बघतोय की जेवढे बॅचलर्स होत आहेत केमिकल इंजिनिअरिंग मधून, काही ना काही हायर स्टडीज रिलेटेड त्यांचं काम चाललेलं असते. मग ते फूड रिलेटेड असेल, फक्त आम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलंय, मग कोर तुम्हाला फूड रिलेटेड करायचा आहे, कोर तुम्हाला फार्मा रिलेटेड करायचा आहे, तर हे हायर स्टडीजचा विषय येतोय, तो करायला लागेल. कंपनीज बोलायचं म्हटलं तर खूप साऱ्या कंपनीज आहेत. खरं तर फार्मास्युटिकल सगळ्याच कंपनीज, काही फार्मास्युटिकल कंपनीज मला आता दिसत आहेत इथं. अबॉट सारखी असेल, फायझर सारखी असेल, खूप साऱ्या कंपनीज आहेत. फर्टिलायझरच्या रिलेटेड कंपनीज आहेत, हो ना. ह्या सगळ्या कंपनीज, फूड रिलेटेड कंपनीज वगैरे असतील, ह्या सगळ्या कंपनीज तुम्हाला अलाव करतात. याच्यात आपल्या लुब्रिकंट्स रिलेटेड कंपनीज आहे. याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. फ्युचर ट्रेंडच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, फ्युचर ट्रेंडच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर सध्या तर मला चांगला चांगला स्कोप दिसतोय वॉटर प्युरिफिकेशन ट्रीटमेंट प्लांटच्या रिलेटेड. आता बऱ्याच साऱ्या अपार्टमेंट्स आहेत. खरं तर हा कोल्हापूर सारख्या सिटीजमध्ये तेवढा विषय चर्चेत नाही आहे, पण पुणे सारख्या सिटीजमध्ये, मुंबई सारख्या सिटीजमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये हा विषय जोरात चालू आहे की वॉटर प्युरिफिकेशन किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट तुमचा प्रत्येक बिल्डिंगला असायला पाहिजे. कदाचित हा प्रत्येक घराला पण कंपल्सरी करतील. म्हणजे वॉटर जे काय तुम्ही यूज करताय, रियूज वॉटरचं कसं करावं लागेल या रिलेटेड. सो हा एक चांगला स्कोप आहे. हा केमिकलमध्येच मला इंटरेस्ट आहे, याच्यामध्येच मला काहीतरी फ्युचर करायचं आहे, ओके, हा तुमच्यासाठी स्कोप आहे. तुम्ही काहीतरी नवीन पण याच्यामध्ये स्वतःची टीम घेऊन चालू करू शकताय. ओके. फूड सिक्युरिटीच्या रिलेटेड म्हणा किंवा फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड, ओके, याच्यामध्ये तुम्ही टीम घेऊन स्वतःचा काहीतरी स्टार्टअप यस नक्कीच करू शकता. फार्मास्युटिकल रिलेटेड प्रोसेस ऑटोमेशन हाही आहेच, पण ऑटोमेशन म्हणलात की मी म्हणलं तसं तुमचा हा विषय येईल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड, इलेक्ट्रिकलच्या रिलेटेड. बट ओके, फार्मा रिलेटेड काही ना काही स्कोप आहे. हा, तुमचं डोकं इंजिनिअरच आहे, तुम्हाला केमिकलचं नॉलेज आहे. इंजिनिअरचं डोकं इन द सेन्स मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स हे जे काही मशीन्स वगैरे असतात त्या रिलेटेड तुम्हाला काही ना काही नॉलेज आहे. शिवाय तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे, ओके, यू कॅन क्लब दॅट टुगेदर. ऑटोमेशन रिलेटेड तुम्हाला काहीतरी करता येते. किंवा केमिकल इंजिनिअरिंग घेतलंय आणि असं वाटलं 2 वर्षांनी की आता बास केमिकल इंजिनिअरिंग बास आहे, आता नवीन काहीतरी मी शिकतो, मग तुम्ही कुठले तरी प्रोग्रामिंगचे वगैरे कोर्सेस करा, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स रिलेटेड कोर्सेस करा, अँड यू कॅन थिंक ऑफ दिस ऑटोमेशन इन द फार्मास्युटिकल किंवा फूड प्रोसेसिंग. शिवाय ग्रीन अँड सस्टेनेबल केमिस्ट्री किंवा सस्टेनेबल एनर्जी हा जो काही विषय आहे हा पुढं चालत राहणारा विषय आहे. ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा ग्रीन अँड सस्टेनेबिलिटी इन द एन्व्हायरमेंटल रिलेटेड थिंग्स. तर ह्या सगळ्या जे काय आहेत फ्युचर ट्रेंड्स मला दिसतोय. ओके, सो
कन्क्लुजनला यायचं म्हणलं तर केमिकल इंजिनिअरिंग शक्यतो त्यानंच करावं ज्याला केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा फूड रिलेटेड फार्मा रिलेटेड त्यामध्येच त्याला जायचं आहे. आणि मला लॉंग टर्म केमिकल रिलेटेड सोबत जॉब करायची इच्छा आहे तरच मी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जाणं पॉईंट आहे. करायचं असेल तर मी सांगेन की तुम्ही चांगल्याच कॉलेजमधनं केमिकल इंजिनिअरिंग करा, जसं की ICT सारखं कॉलेज. ओके, ICT तुम्हाला मिळते आणि तुम्हाला केमिकलमध्ये थोडा तरी इंटरेस्ट आहे, मी म्हणेन ICT ला बिंदास जावा, कारण खूप चांगलं पॅकेज ICT तुम्हाला देईल. ओके, येस, थँक्यू व्हेरी मच.